बरेच जणांना प्रॉब्लेम असतो की हेअर फॉल होत असतो. सो बेसिकली हेअर फॉल इट्स अ कॉमन थिंग. सगळ्यांचाच थोडाफार हेअर फॉल होत असतो. पण आपल्याला कसं कळेल की हा नॉर्मल हेअर फॉल आहे किंवा हा काहीतरी सिव्हिअर आहे, हे आपण स्वतः कसं ओळखू शकतो? बरोबर. सो ॲक्चुअली हे खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे. कारण खूप जणांना असं वाटतं त्यांना हेअर फॉल होतोय. नॉर्मली 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल हेअर सायकलिंग म्हणतो आपण त्याला. सो हं. ते दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. जर मोर दॅन 100 हेअर्स पर डे गळत असतील, तर तो प्रॉब्लेम होतो. ऑफकोर्स जेव्हा आपण हेअर वॉश करतो किंवा जेव्हा आपण विंचरतो, कंडिशनर लावतो, तेव्हा थोडेसे एक्स्ट्रा गळतात. पण दॅट इज नॉर्मल, दॅट इज एक्स्पेक्टेड कारण फ्रिक्शन बेसिकली कमी होत असते. पण जर तुम्हाला हेअरफॉल मोर दॅन 100 हेअर पर डे फॉल होत असेल, हं. तर त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. मोस्ट कॉमन आहे स्ट्रेस. सेकंड इज न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. हं. हे खूप कॉमन व्हायला लागलेत. फॉर एक्झाम्पल B12, व्हिटॅमिन डी. कोणीही आजकाल जे कोण चेक करतं सगळ्यांचे डेफिशियंट येतात. कारण आपलं जे डाएट आहे ते खूप डेफिशियंट झालंय ओव्हर टाईम. हं. जे सेम आपण एक टोमॅटो 40 वर्षापूर्वीचा एक टोमॅटो आणि आजचा एक टोमॅटो दोघांमध्ये न्यूट्रिशनल कॉन्टेंट खूप वेगळं आहे. म्हणून आपल्याला डेफिशियन्सीज खूप व्हायला लागतात. सो डेफिशियन्सीज इज वन थिंग. कोणताही मेजर इलनेस, मेजर स्ट्रेसर जेव्हा आपल्या शरीराला होतो, 2 ते 3 महिन्यानंतर खूप सिव्हिअर हेअरफॉल युजुअली सुरू होतोच. हं, त्याला हं. आम्ही टिलोजन एफ्लुव्हियम म्हणतो, ओके. विच अगेन इज नॉर्मल. त्याला शॉर्टन करायला काही सिरम्स असतात, पेप्टाईड सिरम्स असतात, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स असतात, जे आपण घेऊ शकतो. आपल्या डाएट, आहाराकडे जरा लक्ष देऊ शकतो. अदर दॅन दिस हॉर्मोनल कॉजेस असू शकतात. जसं हं. पुरुषांना टक्कल पडणं, हं. तसं बायकांना सुद्धा टक्कल पडू शकतं. बायकांची पॅटर्न थोडीशी वेगळी असते. म्हणजे आपलं जे सेंट्रल पार्टिशन हां, हां, असतं, हां. हळू ते जास्त दिसायला लागतं. बरोबर. ह्या पूर्ण भागात केस विरळ होत जातात. हं. त्याला फिमेल पॅटर्न थिनिंग म्हणतात. मेल पॅटर्न थिनिंग म्हणजे जेव्हा आपलं हं. हेअरलाईन पाठी जाते किंवा हं. व्हर्टेक्सकडे हं. थिनिंग व्हायला लागतं. त्याला आम्ही मेल पॅटर्न बोलतो. सो हेअरफॉलचं एक्झॅक्ट कारण काय आहे हे आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. हं. रादर दॅन जेनेरिकली सेइंग की मला हेअरफॉलसाठी गोळी द्या. सो हेअरफॉलच्या प्रत्येक कॉजची ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळी असते. तर इट्स नॉट जे आपण म्हणतो ना वन साईज फिट्स ऑल, ते हेअरफॉलमध्ये जेन्युइनली नाही होत. हं, हं, हं. मग अशा वेळी एक्झॅक्टली डॉक्टरांची कन्सल्ट कधी करायला पाहिजे किंवा किती वेळ आपण वेट करू शकतो, की आता म्हणजे कधी-कधी काय होतं, हेअर फॉल होतो, पण काही दिवसांनी तो ऑटोमॅटिक थांबतो सुद्धा. करेक्ट. सो आपण डॉक्टरांना कधी कन्सल्ट करावं? जर तुम्हाला वाटलं 1 महिन्याहून जास्त हेअरफॉल होत राहिलाय, ओके. तर डेफिनेटली कन्सल्ट युअर डॉक्टर. हं, हं. जर तुम्हाला वाटलं की मला आता स्कॅल्प व्हिजिबल व्हायला लागले हं, हं, किंवा हं. माझी हेअरलाईन पाठी-पाठी किंवा भांग जायला तो असा लागली. मोठा दिसतो. करेक्ट. हं, किंवा जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल. हं. टिपिकली पुरुषांमध्ये हे खूप कॉमनली होतं. यंग मुलं असतात 20मध्ये मिनिमल हे फक्त थोडं पाठी जायला लागतं. तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांकडे बघा, तुमच्या आईच्या साईडला मामांकडे बघा, त्यांच्या वडिलांकडे बघा आणि बघा तुम्हाला फॅमिली हिस्ट्री पण आहे का? जर फॅमिली हिस्ट्री सुद्धा असेल तर डेफिनेटली गो टू अ डर्मॅट ऑन टाईम. कारण जर तुम्ही खूपच केस विरळ झाल्यानंतर आमच्याकडे आलात, ते रिग्रोथ करणं जरा जास्त डिफिकल्ट होतं. कारण वी कॅन ओन्ली रिग्रो एक 30% to 40% रिग्रोथ आपण आणू शकतो. हं, हं. विदाऊट डुईंग अ हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट केलं तर ती वेगळीच गोष्ट आहे. हां. पण विदाऊट अ हेअर ट्रान्सप्लांट 30% to 40% आपण आणू शकतो. सो फार वेळ टाईम वेस्ट करू नका. ओके. आता बरेच जणांना प्रॉब्लेम असतो, की सतत डॅन्ड्रफ होत असतो. म्हणजे विंटर असेल, हिवाळा असेल, तर त्यावेळेला कशी स्किन ड्राय होते, डॅन्ड्रफ आपण समजू शकतो. पण काही जणांना सतत डॅन्ड्रफचा त्रास असतो. मग त्या काय करतात, लिंबू घासतात, दही लावतात किंवा स्वतः काहीतरी Google करायचं आणि हे करायचं. तर एक्झॅक्टली या डॅन्ड्रफवर काय सोल्युशन आहे आणि हे कशामुळे होतं? सो डॅन्ड्रफ इज कॉज्ड बाय अ फंगस. तो नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या स्कॅल्पवरती हा एक कॉमन सॉइल फंगस म्हणतो आपण त्याला, हं, कॉल्ड मॅलेसिझिया. तो फंगस जेव्हा ओव्हर ग्रो होतो हं, इन सर्टन कंडिशन, जसं तुम्ही म्हणालात सीझनल, हं. वेदर चेंज झाल्यावर हिवाळ्यात किंवा जेव्हा तुम्ही हेअर वॉशमध्ये खूप गॅप देताय. हां. काही लोकं आठवड्यातून एकदाच हेअर वॉश करतात, बरोबर, तेव्हा बरोबर. साहजिक आहे डॅन्ड्रफ होणारच आहे. स्ट्रेस लेव्हल्स तुमचे वाढले किंवा सम पीपल आर जस्ट प्रोन टू इट नॅचरली, त्यांना डॅन्ड्रफ खूप इझिली होत राहतो. जेव्हा हे होतं, वन थिंग दॅट वी डू इज, जसं तुम्ही म्हणालात लिंबू लावणं. लिंबू प्लीज लावू नका डॅन्ड्रफवर. इट इज नॉट अ गुड आयडिया. दही तुम्ही लावू शकता डेफिनेटली. पण लिंबू विल बी अ व्हेरी स्ट्रॉंग इरिटेंट. तात्पुरतं असं वाटतं की डॅन्ड्रफ कमी झाला कारण स्कॅल्प खूप ड्राय आउट होतं. स्केल्स दिसत नाहीत. पण तो डॅन्ड्रफ ॲक्चुअली जात नाही आहे. स्कॅल्पवर इरिटेंट रिॲक्शन सेटअप होतं आणि ते अजून वर्सन होणार आहे. सो लिंबू अजिबात लावायचं नाही आहे. दुसरी गोष्ट, हेअर ऑइल्स जे मार्केट करतात आजकाल, की अँटी डॅन्ड्रफ हेअर ऑइल, हा प्रकार अशक्य आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं हेअर ऑइल स्कॅल्पवरती लावलंत, ते हेअर ऑइल जे आहे ना, ते व्यवस्थित स्कॅल्पला कोट करते हं, आणि तो जो फंगस आहे खाली,
तो व्यवस्थित त्याला ग्रो व्हायला छान ऑपॉर्च्युनिटी मिळते. अच्छा. सो तुम्ही त्या फंगसला मदत करताय. सो डू नॉट ऑइल युअर हेअर. ऑइलिंग इज ग्रेट हेअरच्या टेक्स्चरसाठी, हेअरच्या लेन्थसाठी ॲज अ कंडिशनिंग एजंट. पण स्कॅल्पवरती इफ युअर डॅन्ड्रफ प्रोन तर अजिबात हेअर ऑइल लावू नका. जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज OTC मिळतात, मी म्हणत नाही की नेहमी मेडिकेटेडच घ्यावं, पण इवन OTC जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज आहेत त्याच्यात पण बेसिकली अँटी फंगल इन्ग्रेडियंट्स असतात. जसं पायरॉक्टोन असतं, झिंक पायरेथिओन असतं. हे काही रेग्युलर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूजमध्ये पण इन्ग्रेडियंट्स असतात. ते तुम्ही वापरू शकता. जेव्हाही तुम्ही वापराल 5 मिनिटं स्कॅल्पवरती ठेवा आणि मग वॉश ऑफ करा. त्यांनी सुद्धा होत नसेल तर ऑफकोर्स यू नीड मेडिकेटेड शॅम्पूज, प्रिस्क्रिप्शन ग्रेड, ज्याच्यासाठी तुम्ही डर्मेटॉलॉजिस्टला दाखवू शकता. अगदीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं लिंबू लावू नका, खूप कॉमन आहे आजकाल. जेवढे पण कोणाला जरी विचारलं तर ते लिंबूचंच ॲडवाइस करतात तुम्हाला आणि सांगू, मी इतकं लहान कॉन्फिडेंटली होते. करतात ना. मी लहान असताना मी सुद्धा लावलंय. मी मी सुद्धा शाळेत लावलंय. असताना मी सुद्धा लावलंय. पण इट डिडंट रिअली हेल्प. इट्स फाईन.